जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 म्हणजेच मागच्या वर्षी इथे ग्राउंडचा कट ऑफ किती गेलेला होता, त्यानंतर ऑल टोटल म्हणजे लेखी प्लस ग्राउंड मिळून दोन्ही मिळून तुमच्या कास्टमधील विद्यार्थी हे किती मार्कवर पोलीस झालेले आहे आणि संपूर्ण ए टू झेड ॲनालिसिस बघणार आहोत। मागच्या वर्षी तुमच्या कास्टला किती जागा होत्या, समांतर आरक्षणाला जागा किती होत्या, महिलांसाठी जागा किती होत्या, सर्वसाधारण जागा किती होत्या, मागच्या वर्षीची संपूर्ण जाहिरात, मागच्या वर्षीचा संपूर्ण निकाल, यावर्षीच्या जागा, यावर्षीचा संपूर्ण तुम्हाला टेबल समजावून सांगणार आहे। ए टू झेड माहिती तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला घटक निवडण्यामध्ये खूप हेल्प होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मदत होणार आहे। कारण की ही सिरीज आपण सुरू ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण 4 ते 5 व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही जर बघितले नसेल तर तुम्हाला तुमचा जो घटक आहे तो अजूनपर्यंत आपण घेतला नसेल तर या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्या घटकाचा मागच्या वर्षीचा निकाल पाहिजे आहे, संपूर्ण आपण त्यावर व्हिडिओ आणू। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या घटकावर जर कमेंट केला तर आपण तो घटक पहिल्यांदा आणू। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मेरिट किती गेलेला होता, पेपर कसा आलेला होता। पेपर तर सर्वांनाच माहिती आहे कसा आलेला होता, पण दरवर्षी तसाच पेपर येत नसतो हे सर्वांनाच माहिती आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं असेल की चालकचा पेपर एकदम सोपा आलेला होता आणि शिपायाचा पेपर एकदम कठीण आलेला होता। तो कठीण का गेला, कारण की जी के आलेलं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हीमधला फरक तुम्हाला जर बघायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, चालकला खूप सोपा पेपर आलेला होता, आउट ऑफ मार्क घेतले विद्यार्थ्यांनी। आणि जो पेपर होता शिपायाचा तो पेपरसुद्धा थोडा अवघड नव्हता, पण नॉर्मल म्हणू शकतो आपण, एकदम अवघडसुद्धा नव्हता। जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर त्याच्यातले 60 ते 65 प्रश्न हे रिपीट प्रश्न होते। जर तुम्ही बेसिक चांगला 4 ते 5 वर्षापासनं जे 16पासनं जे पोलीस भरती पेपर झाले ते जर व्यवस्थित वाचले असतील, व्यवस्थित सोडवले असतील तर तुम्हाला 65 प्रश्न ते तसेच्या तसे तुम्हाला त्या पेपरमध्ये पाहायला मिळालेले असेल। अजून तुम्ही चेक नाही केला असेल पेपर तर नक्की तुम्ही चेक करा विद्यार्थी मित्रांनो, त्यामधील 65च्या जवळपास प्रश्न हे रिपीट होते। ठीक आहे, तर पहा मागच्या वर्षीची सुरुवातीला आपण जाहिरात बघूया। तर पहा, मुंबई शहर मागच्या वर्षीची जाहिरात ही 8/11/2022ला ही जाहीर झालेली होती। आणि महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2021 आणि पोलीस आयुक्त मुंबई शहर, ज्याला आपण बृहन्मुंबई मुंबई शहर असं म्हणतो, आणि पदाचं नाव बघू शकता पोलीस शिपाई। एकूण पदं होते, एकूण जागा होत्या 7076, खूप मोठ्या जागा होत्या। यावर्षीसुद्धा जागा या काही कमी नाही विद्यार्थी मित्रांनो, जागा भरपूर आहे। आणि अजासाठी 920 जागा होत्या, भरपूर जागा होत्या। अजासाठी 495 जागा होत्या, विजासाठी 212, भजबसाठी 177, भजकसाठी 248, भजडसाठी 141, विमाप्रसाठी 141, इमावसाठी 1344, EWSसाठी 708, खुलासाठी 2690 आणि एकूण 7076। सर्वसाधारण जर बघायला गेलो तर 2130 जागा होत्या, महिलांसाठी 2122 जागा होत्या। आणि यामध्ये जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर मागच्या वर्षी जवळपास पुरुष उमेदवारांचे 5.5 लाख फॉर्म आलेले होते आणि महिला उमेदवारांचे 93,000च्या आसपास फॉर्म आलेले होते। महिलांसाठी खूप इझी कॉम्पिटिशन होतं आणि पुरुष उमेदवारांसाठी थोडं हलक्यामध्ये फॉर्म जास्त आल्यामुळे तरी पण शेवटी विद्यार्थ्यांनी ज्यांनी ग्राउंड बरं मारलं त्यांना अवघड गेलेलं नाही आहे। आता बघूया यावर्षी जागा किती पडलेल्या आहे आणि यावर्षीची जाहिरात बघा, ही जाहिरात तुमच्याकडे असेल। ठीक आहे, तुम्ही ह्या मागच्या वर्षीच्या जाहिरातीचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या व्यवस्थित। ठीक आहे, आता बघा यावर्षीची जाहिरात ही सर्वांपाशी असेलच, तरी पण विद्यार्थी मित्रांनो आपण एकदा फास्टमध्ये आपण त्याची पाहून घ्या। पहा, महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 22-23, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय आणि ठिकाण मुंबई, 29/2/2024ला जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। पोलीस शिपाई पदाचं नाव आहे आणि भरती आहे 2572 पदांसाठी, काही कमी जागा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। 2019ला जी भरती निघाली होती, जी 21ला झाली,
त्यामध्ये फक्त 1000 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो. आणि बघा एकूण जागा अजासाठी 334, अजसाठी 180, विजासाठी 77, भजपसाठी 64, भजकसाठी 90, भजडसाठी 51, विमाप्रसाठी 51, इमावसाठी 489 आणि SCBC जे नवीन आलेलं आहे यावर्षी 257, EWS साठी 257, 722 अराखीव आणि 2572 एकूण जागा आहे. सर्वसाधारण जर बघायला गेलो तर 767 महिलांसाठी आहे, 767 आणि समांतर आरक्षण वगैरे जर आपण टोटल चेक केलं तर एकूण जागा आहे 2572. आता बघा सर्वांनी जागा बघितल्या असेल. आता आपण बघणार आहोत मागच्या वर्षी ग्राउंडचा कट ऑफ किती गेलेला होता. तर पहा मागच्या वर्षी ग्राउंडचा कट ऑफ किती गेलेला होता बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. पहा 25/4/2023ला हा ग्राउंडचा कट ऑफ लागलेला होता आणि ठिकाण बघू शकता. जो घटक आहे तो आहे मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. आणि यामध्ये बघा पोलीस शिपाई पदासाठी इतक्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला होता पुरुष उमेदवारांनी. आणि पहा किती लोकांनी अर्ज भरलेला होता तर आपण स्वतः बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. 5,63,451 इतक्या लोकांनी अर्ज भरलेला होता. अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी 7/2/2023 ते 16/4/2023च्या दरम्यान घेण्यात आलेली होती. आता बघा याच्यामध्ये 1/10 प्रमाणे किती मार्कवर तुमची कास्ट लागलेली होती बघून घ्या. तर पहा ओपन जनरल असं वाटत होतं की 45+ लागेल, पण फक्त 40वर ओपन जनरल ओपन सर्वसाधारण लागलेला होता. EWS सर्वसाधारण हा 36 लागलेला होता. EWS महिला 27 लागलेला होता आणि ओपन महिला 35 मार्कवर लागलेला फक्त. OBC 35 मार्कवर सर्वसाधारण महिलांचा 25 मार्कवर. SBC 34 मार्कवर आणि महिलांचा लागलेला होता 25 मार्कवर. मी थोडं झूम करतो तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. 25 मार्कवर महिला लागलेला होता फक्त. NTD 38 मार्कवर सर्वसाधारण महिलांचा 28. NTC 38 मार्कवर सर्वसाधारण महिलांचा 29. आता बघा VJA NTC आणि NTD तुम्ही मागच्या वर्षीच्या सर्वच मेरिट जर बघितले असेल तर या 3 कास्ट खूप टफ लागलेले आहे. तुम्ही कोणताही घटक उचलून बघा, ऑल टोटल कट ऑफ असो किंवा ग्राउंडचा कट ऑफ असो, तर या 3 कास्टने यावर्षीसुद्धा चांगला कट ऑफ लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या 3 कास्टमधून जे पण विद्यार्थी फॉर्म भरतील यावर्षी NTD NTC आणि VJA या 3 कास्टमधून जे पण विद्यार्थी फॉर्म भरतील, खास करून VJA आणि NTD मधून जे पण विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. कारण की याचा कट ऑफ मी जेवढे पण कवर केलेले आहे मागच्या वर्षी कट ऑफ, ते सर्वांमध्ये हे 2 कास्ट खूप भयंकर कट ऑफ लागलेला आहे. EWS आणि OBCला सुद्धा मागे टाकलेला आहे यांनी. तर पहा NTD सांगितलं आपण. त्यानंतर NTC बघा 38 सर्वसाधारण महिलांचा 29. NTB 36 सर्वसाधारण महिलांचा 27. VJA सर्वसाधारण 38 महिलांचा 29. ST बघा फक्त 34 महिलांचा 26 आणि SC सर्वसाधारण 34 आणि महिलांचा 26. तर म्हणजे इथे 25 ते 29 मार्कच्या दरम्यान महिला सेफ होत्या आणि 34च्या दरम्यान पुरुष उमेदवार हे सर्वसाधारणमध्ये सेफ झोनमध्ये होते. फक्त 2 ते 3 कास्ट सोडल्या तर. म्हणजे OBC SBC SC ST NTB आणि EW या कास्ट जर पकडल्या तर 34च्या आसपास तुम्ही सेफ होता सर्वसाधारणमध्ये. तर बघा सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मागच्या वर्षीचा ग्राउंड कट ऑफचा हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा मागच्या वर्षी फायनल कट ऑफ किती गेलेला होता. 7076 पदांसाठी मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी. ठीक आहे. आणि यामध्ये बघा आपण तुम्हाला सुरुवातीला स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला मी सर्व काही समजावून सांगतो कास्टनुसार. आता बघा मी झूम करतो. बघा ओपनचा जो क्लोज झालेला आहे कट ऑफ 121 सर्वसाधारण महिलांचा 109 मार्कवर क्लोज झालेला आहे सर्वसाधारण. SC सर्वसाधारण 114 महिलांचा 101 वर. त्यानंतर ST सर्वसाधारण 109 महिलांचा 99 मार्क फक्त. त्यानंतर बघा VJA 118 मार्क सर्वसाधारण आणि महिलांचा
कट ऑफ गेलेला आहे 104. बघू शकता VJA, NTC आणि NTTकडे लक्ष ठेवत चला. मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आहे की या 3 कास्ट, खास करून ह्या 2 कास्ट VJA आणि NTT, हे 2 कास्ट खूप जास्त प्रमाणात कट ऑफ लागतो आहे. कोणत्याही घटकामध्ये तुम्ही उचलून बघा. मी तुम्हाला आतापर्यंत 4 ते 5 व्हिडिओ दिलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर या 2 कास्टकडे लक्ष ठेवा. तर पहा, सर्वात हाय कट ऑफ जातो आहे. त्यानंतर पहा महिला 104 मार्कवर आणि महिलांचा कमी जातो आहे. त्यानंतर NTB सर्वसाधारण 116, महिलांचा 104, NTC सर्वसाधारण 119, महिलांचा 106, NTD सर्वसाधारण 119, महिलांचा 106. त्यानंतर SBC सर्वसाधारण 115, महिलांचा 101, OBC 116 सर्वसाधारण, महिलांचा 103 आणि EWS 116 सर्वसाधारण, महिलांचा 106. बाकी समांतर आरक्षणचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, बघून घ्या नेमका किती गेलेला आहे. त्यामध्ये बघा खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, एक्समॅन, अंशकालीन पटीजर, पोलीस पाल्य बघा खूप कमी कट ऑफ गेलेला आहे प्रत्येकच घटकामध्ये. म्हणजे कोणताही घटक उचलून बघा महाराष्ट्रातील तुम्ही तिथे कट ऑफ कमीच गेला. त्यानंतर सगळ्यात हायस्ट कट ऑफ जर समांतर आरक्षणमधून जर बघायला गेला तर होमगार्ड आणि प्रकल्पग्रस्त हा हाय जातो आहे प्रत्येक घटकामध्ये. अनाथचा खूप कमी जातो आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा अशा प्रकारे मागच्या वर्षी कट ऑफ लागलेला मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी. आता बघा तुम्हाला पुढील कोणत्या घटकावर व्हिडिओ पाहिजे आहे ते सर्वांनी कमेंट करायचं आहे आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथे मी तुम्हाला हा फोटो देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित बघून घ्या. पोलीस भरती 03 म्हणून आपला सर्च करा, तुम्हाला आपलं चॅनल भेटून जाईल. कुठे स्पेस देण्याची गरज नाही, किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्रामची लिंक मिळून जाईल, किंवा तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक देऊन देतो, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तर बघा पुढील घटक आपण आणणार आहोत, तो तुमच्या मतानेच आणणार आहोत. तर तुम्ही सांगा कोणता घटक आणायचा. धन्यवाद.